जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरतीच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नांच्या विश्लेषणामध्ये। तर मार्च 2026 मध्ये हा जो काही पेपर 2024-25 चा झाला, तर या पेपर मध्ये मराठी व्याकरणाचे किती प्रश्न आले होते, कोणत्या टॉपिक वर प्रश्न होते, कोणत्या टॉपिक वर जास्त भर दिलेला आहे, प्रश्नांची लेवल काय असणार आहे, पेपर पॅटर्न काय होता, हे सगळं डिटेल मध्ये चर्चा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं याच्यावर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाच्या कन्सेप्ट या क्लिअर करून घ्यायच्यात। तर बघूयात सोलापूर ग्रामीण मध्ये मराठी व्याकरणाचे कुठले कुठले प्रश्न विचारले होते। सगळ्यात प्रश्न पहिला जो आहे जो टॉपिक आपण स्किप करतो अशाच टॉपिक वर आहे, तो म्हणजे आपला वृत्त टॉपिक। ठीक आहे, वृत्तावरचा प्रश्न आहे त त त त त त त आणि ग हे गण कोणत्या अक्षरगण वृत्ताचे आहेत। आता तुम्हाला मी सांगितलं, जरी तुम्हाला वृत्त शिकायचं नसेल, मी शिकवते 3 ते 4 दिवस आपल्या बॅच मध्ये मी वृत्तच टॉपिक घेते एकदम बेसिक पासून ट्रिक नुसार, तरी सुद्धा तुम्हाला अवघड वाटत असेल, शिकायचं नसेल, तरी तुम्हाला मी पाठांतर करून जायला सांगितलं होतं की अक्षरगण वृत्त कुठला आहे, त्याचे गण किती पडतात, अक्षर किती आहेत। आता गणांवरून तुम्ही अक्षर नक्कीच ओळखू शकता का, कारण 3 अक्षर मिळून आपला एक गण पडतो। तर इथं जर मोजलं तर 3 2 6 3 9 3 4 12 3 9 15 3 7 18 3 7 21 अक्षर आहेत आणि शेवटी 3 अक्षर उरली नाही म्हणून शेवटचं अक्षर गुरु म्हणून ग दिलेलं आहे, म्हणजे 22 अक्षर। आता हे तुम्हाला पाठ करा म्हटलं होतं की 22 अक्षर कुठल्या अक्षरगण वृत्तात असतात। सुमंदारमाला, मंदारमाला, पृथ्वी आणि हरिणी। काय येईल बरोबर, तर 22 अक्षर आहेत मंदारमालामध्ये आणि 23 अक्षर आहेत सुमंदारमाला। ठीक आहे, ऑप्शन सेकंड आला राईट। नेक्स्ट, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा अलंकार ओळखा। उपमा, रूपक, अनन्वय आणि व्यतिरेक। झाले बहु, खूप होऊन गेले, होतील बहु, पुढेही खूप होतील, आहेतही बहु, आता खूप आहेत, परंतु या समहा म्हणजे त्यांच्यासारखे तेच। फॉर एक्झाम्पल छत्रपती शिवाजी महाराज, आतापर्यंत त्यांच्यासारखे बनायचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, आताही करतायत, वेशभूषा साकारतायत, बट त्यांच्यासारखे तेच म्हणजे दुसरं कोणीच नाही, त्यांची उपमा दुसऱ्या कोणालाच येऊ शकत नाही, अन्य नाही, म्हणून हा आहे आपला अनन्वय अलंकार। ऑप्शन थर्ड राईट। नेक्स्ट क्वेश्चन आहे अयोग्य म्हणजेच चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। कुठली जोडी चुकीची असेल, संयुक्त स्वर, संयुक्त व्यंजन, द्वित्त आणि जोडाक्षर। कोणती जोडी चुकीची आहे ते आपल्याला ओळखायची आहे। बघा, संयुक्त स्वर म्हणजेच काय, इलिमिनेट करत जायचंय। ठीक आहे, आता द्वित्त म्हणजेच काय, तर सेम सेम व्यंजन जोडली गेली। कुठं एक व्यंजन 2 वेळा जोडलं जातं तेव्हा ते बनतं द्वित्त। ठीक आहे, मग ब ला काय आला आपला, क ला आला 2। ठीक आहे, आता जोडाक्षर म्हणजेच कमीत कमी 2 व्यंजने लगोपाठ आणि शेवटी स्वर जेव्हा येतात तेव्हा आपण त्याला म्हणतो जोडाक्षर। बघा, 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन त्यात स्वर मिसळतो म्हणजे जोडाक्षर झाला का। ड ला आला 3। संयुक्त स्वर आणि संयुक्त व्यंजन, 2 विजातीय स्वर एकत्र आल्यानंतर काय बनतं, फॉर एक्झाम्पल अ अधिक ई इज इक्वल टू ए, अ अधिक उ इज इक्वल टू ओ, म्हणजेच ते संयुक्त स्वर बनलं। आणि संयुक्त व्यंजन म्हणजेच काय राहिलं, आता 2 व्यंजने एकत्र येतात तेव्हा बनतं संयुक्त व्यंजन। तर मग आता कुठली जोडी चुकीची असणार आहे, जोडी आपल्या अ ला 1 आलाय, अ ला 1, ठीक आहे, ब ला 4, ब ला 4 याच्यात दिलेलाच नाहीये, त्यानंतर क ला 2, क ला 2 पण नाही दिलाय, आणि ड ला 3। ठीक आहे, मग कोणती जोडी चुकीची असणार आहे, अ ला 1 इथे दिलेला आहे त्यामुळे ह्याच्यापैकी ही जोडी बरोबर आहे, यांच्यापैकी ही जोडी बरोबर आहे। आणि 2 आणि 3 मध्ये जर बघितलं तर ब ला 2 नाहीये, ड ला 3 आहे, ड ला 4 नाहीये आणि क ला सुद्धा 2 आहे।
त्यामुळे दोघांमध्येही ब आणि क, ब ड आणि ब क चुकलेलं आहे. त्यामुळे दोन्ही पण इथे बरोबर आहेत. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी आहे. ठीक आहे. चला पुढे. वाक्यात येणाऱ्या शब्दांचे डॅश डॅश प्रकार आहेत. त्यांना त्या शब्दांच्या डॅश डॅश जाती म्हणतात. एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात डॅश डॅशचे कार्य करतो. रिकाम्या जागी अनुक्रमे कुठले शब्द येतील? आता वाक्यात येणारे शब्दांचे किती प्रकार आहेत? 8 प्रकार आहेत. त्यांना त्या शब्दांच्या 8 जाती म्हणतात. आणि एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात कशाचं काम करतो? तर अनेक अर्थांचे कार्य करतो. बरोबर ना? त्यामुळे 8, 8 आणि अनेक. ऑप्शन कुठला राईट आला आपला? ऑप्शन सेकंड राईट. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. गटात न बसणारा पर्याय, दोन्ही भाऊ, 5 पांडव, 4 बहिणी, सर्व रस्ते. हा प्रश्न आतापर्यंत खूप जास्त जिल्ह्यांमध्ये विचारून झालेला आहे. ठीक आहे. भाऊ, पांडव, बहिणी आणि रस्ते हे चौघं नाम आहेत. नामाबद्दल विशेष माहिती संख्येच्या स्वरूपात सांगितली आहे. दोन्ही, 5 आणि 4 हे आहेत आपले गणनावाचकचा जो तिसरा शेवटचा प्रकार आहे साकल्यवाचक, त्याचे उपप्रकार आहेत. आणि एक फक्त इथं वेगळा दिलाय तो म्हणजे सर्व. सर्व काय आहे? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द संख्या आहे, बट संख्या निश्चित सांगू शकत नाही म्हणून तो आहे अनिश्चित संख्या विशेषण. ऑप्शन फोर्थ राईट. पुढचा प्रश्न आहे, राम राजा झाला. या वाक्यामध्ये राजा या शब्दाचे कार्य कोणते? कर्ता, कर्म, पूरक आणि क्रियापद. राम राजा झाला. राजा शब्द काय करतोय? तर राजा हे असं कर्म आहे की ते तो शब्द वाक्यातून काढून टाकल्यास वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणजे हा झाला विधानपूरक. विधानाच्या अर्थपूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या शब्दाला वाक्यपूर्तक करण्यामध्ये विधानपूरक असं म्हणतात. इथं पर्यायामध्ये पूरक शब्द दिलाय, त्यामुळे तो आपला बरोबर उत्तराचा क्रमांक असणार आहे ऑप्शन 3. पुढचा प्रश्न, सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे डॅश डॅश. अपूर्ण काळ, पूर्ण काळ, साधा काळ, रीतिकाळ. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्यक क्रियापदाची गरज लागत नाही, म्हणजे एकटंच क्रियापद येतं. मग जेव्हा एकटं क्रियापद येतं तेव्हा कुठला काळ असतो आपला? साधा काळ असतो. बाकी तिघांनाही संयुक्त क्रियापद लागतं तिघांच्याही काळामध्ये, म्हणून ऑप्शन थर्ड राईट. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यात अनेक शब्दांऐवजी एक शब्द योजून वाक्य पुन्हा लिहायचे. हे मासिक दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होते. शब्द समूहाबद्दल एक शब्द आहे. मग वाक्य छोटं करण्यासाठी 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे असा एकच शब्द आहे, तो म्हणजे त्रैमासिक. मग याला काय म्हणणार आपण? हे त्रैमासिक आहे. ऑप्शन फोर्थ राईट. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य संधी ओळखायची. चुकीची संधी कुठल्या पर्यायामध्ये झालेली आहे? सदा अधिक एव सदैव, म्हणजेच पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए. आ अधिक ए इज इक्वल टू ऐ. ऐ म्हणजेच 2 मात्रे. बरोबर आहे. मातृ अधिक उपासना, रू च्या पुढे उ आलाय म्हणून रूचा झाला र, मात्रोपासना. बरोबर आहे. अंतराधिक आत्मा, अंतरात्मा हाही शब्द बरोबर आहे, फक्त इथं जे दिले हलांत तला पाहिजे होता. ठीक आहे. त्याच्या पुढे न आला म्हणून तचा न झाला. न मध्ये न मिक्स होऊन न हे अनुनासिक संधीचं उदाहरण आहे आपलं. न हे जोडाक्षर तयार झालं, हलांत ग ला केले तच्या ऐवजी, त्यामुळे चुकीची संधी ठरली आपली ऑप्शन 3. ठीक आहे. चला ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, संत भक्तीने देवाला वश करतात. भक्ती शब्दाला अधोरेखित आहे. यातील अधोरेखित शब्दातील नामाचा प्रकार ओळखा. विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम आणि भक्ती नाम. काय येईल बरोबर? संत भक्तीने देवाला वश करतात. आता भक्ती हे मुलीचं नाव आहे का इथे? नाही. तर भक्ती गुणधर्म, भाव, भावनांचा बोध होतो, त्याच्यामुळे भक्ती हा शब्द भाववाचक नामामध्ये येणार आहे. ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न, व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावं लागतं? फॉर एक्झाम्पल क हे व्यंजन आहे, याला अक्षरत्व येण्यासाठी त्याच्यामध्ये कुठला तरी एक स्वर आपल्याला मिक्स करावा लागेल. म्हणजे क मध्ये स्वर मिक्स झाला, क हे पूर्ण उच्चारित अक्षर तयार झालं. म्हणजेच व्यंजनाच्या शेवटी स्वर मिक्स करावा लागेल, म्हणजेच व्यंजन व स्वर यांचं एकत्रीकरण करावं लागेल. ऑप्शन सेकंड राईट.
पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवायच्यात. स्वार्थी, संकेतार्थी, विद्यार्थी आणि आज्ञार्थी. क्रियापद ओळखा. संकेतार्थी जसं इलिमिनेट करत जायचं, जे येतंय किंवा जे कळेल ते पहिलं काढून घ्यायचंय. विद्यार्थी संकेतार्थी म्हणजे जर तरचा, पाऊस आला तरी सहल जाणारच म्हणजे ब ला 3. वाविवे प्रत्यय म्हणजे विद्यार्थी, क ला 2. तो घरी गेला साधं वाक्य आहे म्हणजे अ ला 4. आणि अनुमोदन रूपी प्रश्न आहे मी हे काम करू म्हणजे आज्ञा दिल्याचा बोध होतोय आज्ञार्थी. 4 3 2 1 कुठं दिसतंय? 4 3 2 1 तर ऑप्शन 3 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन तिसराच आपला बरोबर आहे. पुढे हा प्रश्न आतापर्यंत 4 जिल्ह्यांमध्ये विचारून झालाय. 15 मार्च 2026 ला जे पेपर झाले त्याच्यामध्ये नव्याने ऍड केलेला आहे पण. ठीक आहे. क्रियापद म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. व्याख्या बरोबर आहे. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द म्हणजेच धातू, हे सुद्धा बरोबर आहे. सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. ठीक आहे. वरील विधानांपैकी अचूक नसलेली विधाने, अचूक नसलेली, अचूक म्हणजे बरोबर, बट बरोबर नसलेली सांगितले म्हणजे चुकीची असलेली. म्हणजे चुकीचं वाक्य कुठलं याच्यामध्ये? तर हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे हे बरोबर ठरलं का? कारण सर्व क्रियापदे क्रिया नाही दाखवत. जे सहाय्यक क्रियापद आहे क्रियापद, बट त्याच्यात क्रिया नसते. तो जो क्रिया दाखवतोय त्याला अर्थ पूर्ण करण्यास मदत म्हणून आलेला असतोय, त्याच्यात क्रिया नसते. त्यामुळे पहिले दोन्ही बरोबर आहे, क चुकीचा आहे आणि चुकीचा असलेलाच आपल्याला ओळखायला सांगितला होता, म्हणून फक्त क ऑप्शन फर्स्ट आपला राईट येणार आहे. ठीक आहे. चला पुढे. वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण हे डॅश डॅशचे कार्य करते. वाक्य पृथक्करण मधला प्रश्न आहे. हाही प्रश्न 2-3 जिल्ह्यांमध्ये विचारून झालाय. ओळखा. वाक्यात येणारं स्थलवाचक क्रियाविशेषण. फॉर एक्झाम्पल, ते झाड इमारती आड झाकले गेले, इमारती आड शब्द. किंवा सूर्य ढगामागे लपला, ढगामागे शब्द. कुठे? ठिकाणाचा बोध होतो म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि वाक्य पृथक्करणामध्ये त्याला काय म्हणायचं? आधारपूरक म्हणायचं. ऑप्शन फोर्थ राईट. पुढचा प्रश्न, पंचमी विभक्तीचे प्रत्यय कुठले आहेत? पंचमी विभक्तीचे प्रत्यय सांगा, मी कारकार्ता सांगते. कारकार्ता आहे अपादान, दुरावा किंवा वियोग निर्माण झाल्याचा बोध होतो. ठीक आहे. पंचमीचे प्रत्यय आहेत पुनहून. ने एशी ही तृतीयाचे प्रत्यय आहेत, सलानाचे द्वितीय आणि चतुर्थीचे आहेत, त इ आ सप्तमीचे आहेत. पुढचा प्रश्न, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. या विधानाचे वाक्य पृथक्करण कसे होईल? म्हणजे शब्दांची फोड, कुठला शब्द कुठल्या अर्थाचं काम करतो तेवढं ओळखायचं आपल्याला. बघा, दिसणारा कोण? गुलमोहर. गुलमोहर झाला कर्ता म्हणजे उद्देश्य. कधी दिसतो? कधी क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणार. शरदाच्या चांदण्यात म्हणजे हा झाला विधेयाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विधेय विस्तार. ठीक आहे. दिसतो हे झालं क्रियापद. क्रियापद म्हणजेच आपलं वाक्य पृथक्करणामध्ये त्याला म्हणतो विधेय. आता एकच शब्द राहिला तो म्हणजे मोहक. मोहक हा शब्द जर वाक्यातून काढून टाकला तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणून मोहकला म्हणायचे विधानपूरक. मग आता ओळखा कशामध्ये बरोबर दिलेला आहे. मूळ उद्देश्य मोहक, चुकला. विधेयपूरक मोहक, चूक. मूळ उद्देश्य गुलमोहर, बरोबर आहे, बट विधेयपूरक मोहक दिले, चूक. मूळ विधेय मोहक आणि विधेय विस्तार शरदाच्या चांदण्यात. वाक्य पृथक्करण कसं योग्य होईल? विधानपूरक किंवा विधेयपूरक दोघं पण सेम, फक्त व्याख्या काय आहे? विधानाच्या अर्थपूर्तीसाठी वापरला जातो म्हणून विधानपूरक आणि विधेयाच्या अर्थपूर्तीसाठी वापरला जातो म्हणजे विधेयपूरक. म्हणजे उद्देश, मूळ उद्देश झाला गुलमोहर, विधेयपूरक किंवा विधानपूरक झाला मोहक. मग ऑप्शन कुठला राईट आला आपला? ऑप्शन 3 राईट. तर हे बरोबर आपले 16 प्रश्न होते. सोलापूर ग्रामीण मध्ये कमी प्रश्न विचारले होते. यावर्षी सगळ्यात कमी मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारलेला जिल्हा आहे सोलापूर ग्रामीणच. बाकी ऑलमोस्ट 25 पैकी 25 प्रश्नच बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विचारलेले आहेत.
ठीक आहे, प्रश्न किती विचारू दे, आपला अभ्यास तेवढा व्यवस्थित पाहिजे. अर्थातच याच्यात कमी विचारले म्हणजे याचे दुसरे प्रश्न दुसऱ्या कुठल्या तरी विषयांमध्ये गेले असतील. त्यामुळे सगळ्या विषयांचा इक्वली अभ्यास आपल्याला ठेवायचा आहे. ठीक आहे, बाकी सराव चांगला चालू द्यात, सगळ्या जिल्ह्यांचे प्रश्न अभ्यासा, कारण इकडचे तिकडचे प्रश्न मिक्स होत राहतात. ठीक आहे, चला थांबूयात. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद अँड थँक्यू.